तर तुमच्या नियमानुसार त्याला काय फाईन मारायचं, काय केस करायची, 100% आम्ही शिवसेनेत होता कामा नाही की उद्या जन उद्रेक होईल. आमची पण चुकी काय आहे की आम्ही हे 10-20 तुमचा जो वायरमॅन आहे तो वायरमॅन जवळ आमचे विहंगवीचे मीटर आहेत, तर तुम्ही आम्हाला मुलाची फी भरणार काय, ट्युशनची फी भरणार काय. तुम्ही पण सरकारी अधिकारी आहात, तुम्हाला मुलं बाळ, तुम्हाला काय इच्छा नाही, मला माहिती आहे तुम्हाला पण इच्छा नाही. पण काय झालं नवीन मीटर आहे ना? नाही मीटर नाही ना काही नाही आम्ही लावूनच देणार ना मोर्चाला. तुम्हाला किती आले? बिलिंगची डेट व्हायला आली आता. हे परत ॲपवरती चेक करते, सांगतो बरोबर आहे. ठीक आहे, उपयोग काय नाही, तुम्ही इकडे आमच्याकडे येत नव्हता. आमच्या किती दिले मागच्या डाव्या किती आला आता. तेव्हा फडणवीस साहेब म्हणले की महाराष्ट्रामध्ये जे कंझ्युमर आहे घरगुती आणि इंडस्ट्री चालेल ना. आम्हाला कमिट काय केलेलं त्यांनी की बिल कमी होईल तुमचं, त्याच्यावरनं ते बोले मी काळ्या दगडावरची रेष आहे की तुमचं बिल कमी होणार. या मीटर तर समजा लॉक केलेला आहे, कोणी का आम्ही येतात चोरासारखे येतात, मीटर बसून जातात, कोणाला सांगत नाही. तुम्हाला सांगूनच बदली करणार. येतात मीटर बसवतात. हे बघा 10,000 रुपये बिल, 21 वर्ष झाले बीएनजी सोसायटी 10,000 रुपये बिल आलंय मला. मी 25,000 पेन्शन घेतो आणि 10,000 रुपये मी बिल भरायचं, हा कुठला नाही. नाही काय करा, ऐका, आपण या मीटरला आमचे जुने मीटर आम्हाला पाहिजे. आम्हाला आमचं एकच सांगणं आहे, सीएम साहेब सांगतात कोणाला बळजबरी नाही मीटर बसवायची. सांगितलं त्यांनी. हो, स्मार्ट मीटर बसवायची, कोणालाही बळजबरी केली म्हणून आहे का तसं की कंपल्सरी करतात. काय झालं माहिती आहे का, आता यांचा बघा फॉल्ट झालेला आहे. मी मीटरचा फोटो काढला, रेग्युलर जेवढं वाढायला पाहिजे तेवढं वाढलेलं आहे. म्हणजे मीटर चांगलं आहे तुमचं स्मार्ट नाहीच आहे. नाही सर, तुमचं साधाच मीटर आहे. हो, बसवायचं पण नाही. पाठवावं लागेल. स्मार्ट मीटर आहे ना, आता आपण स्मार्ट मीटर चेक करूया. हे जे तुमचं नॉर्मल मीटर आहे ना, ते टेस्ट करू आपण. काय सांगाल, आज MSCB ऑफिसमध्ये तुम्ही आलात आहे? शासनाच्या निर्देशानुसार महावितरण जी कंपनी आहे किंवा MSCB आहे, या कंपनीने प्रत्येक माणसाचा विचार घेता किंवा प्रत्येक माणसाची अनुमती घेतल्याशिवाय मीटर बदली करू नये असा गाईडलाईन्स असतानासुद्धा या लोकांनी हुकुमशाहीसारखे येऊन सोसायटीचे मीटर बदली केलेले आहेत. लोकांना पगार नाही, इतके लाईट बिलं आलेले आहेत. त्यामुळे ह्या हुकुमशाहीचा निषेध करावा तेवढा कमी आहे. तरी कृपया MSCBने ह्या जाचकाठी न लावता आमचे जे पूर्वीची जे मीटर आहे डिजिटल मीटर तेच लावून देण्यात यावे. आणि कोणीही सांगितले नाही की मीटर बदली करा. त्यामुळे अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी पण समंजसाची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी आश्वासित केले आहे की याच्यापुढे आम्ही कुठलेही स्मार्ट मीटर लावणार नाही कंझ्युमरच्या अनुमतीशिवाय. तुमचं नाव सांगा, काय सांगाल? हां, मी सुधीर चौधरी. मी एक निवृत्त आहे, सरकारी कर्मचारी, निवृत्त सरकारी कर्मचारी आहे आणि विहंगवी सोसायटीमध्ये मी राहतो आहे. आमचे आता ही जी मीटर स्मार्ट मीटर जी बसवली गेलेली आहेत, आता 2 महिन्यापासून मागच्या महिन्यामध्ये मला जवळजवळ 7,500 बिल आलं आणि आता ह्या चालू महिन्यामध्ये मला जवळजवळ 10,000 रुपये बिल आलं आहे. मी एक निवृत्त असल्यामुळे मला काही 20 ते 25,000 पेन्शन आहे आणि त्याच्यामुळे मी 10,000 रुपये बिल कसं काय भरणार, एवढं भरू शकत नाही. आणि येऊन आम्हाला कधी मीटर बसवले गेले हे आम्हाला माहीतच नाही. कधी आले, कधी मीटर बसवून गेले, काहीच कल्पना नाही. कोणाला तरी बोलवले पाहिजे, खाली लोकांना बोलवलं पाहिजे, सोसायटीमध्ये लोकांना सांगायला पाहिजे की आम्ही येतो आहे, 10 लोकांना खाली बोलवायचं, तुमच्यासमोर आम्ही ती मीटर बसवायची. काहीच नाही. कधी येऊन मीटर येऊन गेले, एका अर्ध्या तासात ही सगळी सोसायटीची कार्य होऊन सगळे मीटर बसवले गेलेत. तर यावर काहीतरी विचारून काहीतरी निर्णय घ्यावा.
ताई तुमचं नाव सांगा, कुठे राहता, तुम्हाला किती पहिले बिल यायचं आणि आता काय आलं आणि आता ते काय म्हणाले तुम्हाला अधिकारी? मी ठाणकरपाड्याला राहते, चाळीमध्ये रूम आहे माझी आणि माझं पहिले 1100-1200पर्यंत बिल येतं. या महिन्यामध्ये माझं 19,000 बिल आलेलं आहे आणि मला आता स्मार्ट मीटर बसवायला सांगतात, तर ते मला बसवायचं नाही आहे. तुमचं पहिले मीटर होतं, आता ते काय म्हणतात, मीटर तुम्हाला स्मार्ट मीटर नाही, ते म्हणतात चेक करणार, चेक केल्यानंतर जर फॉल्टी असेल तर आम्ही स्मार्ट मीटर बसवणार. आता किती बिल आलं तुम्हाला? 19,000.